श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आपण गेल्या वेळेस 259 पर्यंत झालेलं होतं, ज्याच्यात ब्रह्माची लक्षणं सांगितलेली आहेत. आपल्याला एक एकदा प्रश्न येतो की ब्रह्माची एवढी लक्षणं कशासाठी सांगतायत, सतत सांगतायत. त्याला एवढंच कारण आहे की आपला गैरसमज होऊ नये की मी ब्रह्मरूप झाली आहे. जरासा कुठे इकडे तिकडे वाटलं, अनुभव आला की माझं काम झालंय असं वाटू शकतं. पण ही जी ब्रह्माची लक्षणं आहे ही स्वतःला लावून पाहिजे. आता उदाहरण, गेल्या वेळेस आश्रय, त्याला तो कोणाचा आश्रय नाही, त्याला कोणाचा आश्रय नाही वगैरे पद्धतीने पाहिलं होतं. स्वाश्रया स्वविषया वगैरे मायेची लक्षण आहे. आणि ब्रह्माच्या बाबतीत म्हणजे माया ब्रह्माच्या आश्रयावर आहे, पण ब्रह्म कोणाच्या आश्रयावर आहे? सतत सिद्ध आहे ते, त्याला कोणाचा आश्रय नाही. मग मला जर का कोणाचा आश्रय लागत असला, मी ब्रह्म जाणलेलं नाहीये, मी ब्रह्मरूप झालेली नाहीये, अशा पद्धतीने ताळा करण्यासाठी ही सगळी लक्षण आहे. आश्रय लागतो म्हणजे काय, तर मी माझ्या सुखासाठी म्हणा, शांतीसाठी म्हणा, कोणावरती तरी अवलंबून आहे, हा त्याचा अर्थ आहे. आश्रय लागतोचा हा अर्थ आहे की मी कशासाठीही, फिजिकली वगैरे ती गोष्ट वेगळी आहे, पण मेंटली जेव्हा मी कोणावरती तरी अवलंबून असते सुखासाठी, ते अमुक झालं तर मला बरं वाटेल, तमुक झालं तर मला बरं वाटेल, तर मी स्वाश्रया म्हणजे माझ्याच आश्रयावरती नाहीये, तर मला ब्रह्म झालेली नाही. थोडक्यात मायेच्या प्रांतात मायेला ब्रह्माचा आश्रय लागतो. स्वाश्रयाचा अर्थ तो अर्थ आहे की माया स्वाश्रया म्हणजे माया ब्रह्माच्या आश्रयावर आहे. स्वविषया म्हणजे ती ब्रह्माला विषय करते. विषय करते म्हणजे त्याच्याबद्दल आता जे मी बोलतीये तर ते मायेच्यामुळे बोलतीये, नाहीतर मला बोलताच आलं नसतं. तेव्हा आपण काही मायेची लक्षण आता बघत नाही आहोत. आपण विचार करतोय तो ब्रह्माच्या स्वरूप लक्षणाचा. ब्रह्म कसं आहे, आणखीन हे कशासाठी एवढं सांगितलं जात आहे. दरवेळी जर का अशा पद्धतीने आपण टाळा करत गेलो तर आपलं आपल्याला कळतं कितने पाणी में है. आपण जर का सतत स्वतःची तुलना करत असू की अमुक असा आहे, मी अशी आहे, ब्रह्म निरुपम आहे, तिथे कसलीही तुलना नाही, कसलीही उपमा नाहीये. आणि मी जर का स्वतःच्या बाबतीत सतत अशा पद्धतीने विचार करायला लागले तर मी ब्रह्माच्या जवळपास नाहीये हे आपल्याला कळतं. म्हणून ही जी लक्षणं आहेत त्यांचा कंटाळा न करता त्याच्या मागचा अर्थ लक्षात घ्यायचा, एवढ्यासाठी हे सांगितलं. आता 260वा जो आहे तर तो परत ब्रह्माचे ही लक्षणच सांगतोय पुढे. 260 म्हणतायत आचार्य त्या श्लोकात की जन्म वृद्धी परिणती अपक्षय व्याधी नाशन विहीनम अव्ययम विश्वसृष्टव विघात कारणम ब्रह्म तत्वमसी भावयमात्मनि. जन्म वृद्धी म्हणजे जायते वर्धते,
हे जे 6 विकार सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल आता आचार्य बोलतायत की हे शरीराला आहेत, हे ब्रह्माला विकार नाहीये. ब्रह्म जन्मत का? नाही. त्याचा अज आपण म्हणतो. मग जे जन्मत ते ब्रह्म असणं शक्य नाही. परत ताळा येतो इथे की जे जे काही जन्माला आलेलं आहे, जे जे काही निर्माण झालेलं आहे ते ब्रह्म असणं शक्य नाहीये. ते ब्रह्माच्या अधिष्ठानावर आहे, आश्रयावर आहे. म्हणून ब्रह्मरूप आहे पण ते ब्रह्म नाहीये. फरक बघा की ते ब्रह्मरूप आहे पण ते ब्रह्म आपण त्याची उपासना ब्रह्म म्हणून नाही करू शकत. उपनिषदात हे स्वच्छ सांगितलंय की तू ज्याची उपासना करतोस ते ब्रह्म नाहीये. ब्रह्म अनुपास्य आहे, म्हणजे ब्रह्माच्या बद्दल ते आहे एवढंच आहे. आता जन्माला आलेलं, वाढणार, परिणाम पावणार, म्हणजे कुठचाही परिणाम, परिणाम म्हणजे बदल, ज्याच्यात बदल होतोय, जन्माला आलाय, अपक्षीय म्हणजे जो क्षीण होत आहे, ज्याला व्याधी आहे, रोग आहेत, म्हणजे दुःख आहे, ज्याचा नाश होतोय, म्हणजे मृत्यू येतोय, रोग येत आहेत, ह्या सगळ्या विकारांनी रहित आहे. तिथे हे कसलेही विकार नाहीयेत. विकार म्हणजे त्याच्या स्वरूपात कुठलाही बदल होत नाही. मग पुन्हा आलं की ज्या गोष्टीत बदल होत आहेत ते ब्रह्म नाही. माझ्या शरीरात अखंड बदल होत आहे, म्हणजे मग शरीर म्हणजे ब्रह्म आहे का? नाही. मन सारखं इकडे धावताय तिकडे धावताय, त्याच्या वृत्ती उठतायत, म्हणजे त्याच्यातही सारखा बदल होतोय. म्हणजे मन पण ब्रह्म नाही, बुद्धीचा पण तोच आहे की तीही सारखी. आपल्याला माहिती आहे की एक दिवस एक आपण निर्णय घेतो, एक दिवस दुसरा निर्णय घेतो. माझा तो निर्णय चुकला असं मला वाटतं. बुद्धी देखील ब्रह्म असू शकत नाही. आपण त्याचे सगळे पंचकोश पाहिले, त्या कोशांना आपण सतत विचारात आणायचं. मग हे ब्रह्म नाही हे मनावरती ठसवायचं, आणि मनावरती जोपर्यंत ठसत नाही तोपर्यंत उपयोग होत नाही. जेव्हा जेव्हा वाटतं की मन म्हणजे मी, तेव्हा ताबडतोब ह्या श्लोकांचा विचार करायचा की जे बदलताय ते मी असणं शक्य नाही. मन बदलताय म्हणजे मन मी नाही, मी ब्रह्म आहे, मी अव्यय आहे. अव्यय आहे म्हणजे कुठच्याही पद्धतीने त्याच्यात व्यय म्हणजे झीज म्हणा, नाश म्हणा. मग जे जे झिजताय ते ब्रह्म असणं शक्य नाही. परत विश्वसृष्टी विघात म्हणजे विश्वाचा उत्पत्ती स्थिती लय, या सगळ्याला कारण जे आहे ते ब्रह्म आहे. म्हणजे विश्वाच्या म्हणजे मी त्याच्यात येते ना. आपण विश्वाचा विचार करायचा साधनेच्या ह्याच्यात काहीही कारण नाहीये. विचार जो असतो तो गेल्या वेळेस जे मंगेश दादांनी सांगितलं की स्वतःच्या जगाचा विचार करायला पाहिजे. मी आणखीन माझं छोटस जग, माझ्यावरती परिणाम करणार तेवढंच आहे. सगळ्या विश्वाचा आपण पेपरात वाचतो, युक्रेन वगैरे सगळ्या बातम्या वाचतो, त्याचा परिणाम कोणाकोणावरती खूप होतो, कोणी कोणी करून घेत नाहीत. पण हे परिणाम जे आहेत, ह्या परिणामांच्या बद्दल आपण विचार नाही करायचा. हे जे माझं स्वतःचं जग आहे, तर त्याच्याबद्दल जेव्हा मी विचार करायला लागते ते सतत बदलत आहे, काहीही टिकलेलं नाहीये. कशाच्या तरी आश्रयावरती ते सारखं राहत आहे, त्याची उत्पत्ती आहे. मग त्याच्यात किती रमायचं, परत परत तेच येतं, आणि ते सगळ्याचं कारण जे त्याच्या मागचं आहे त्याच्यावरती नजर ठेवावी. जे सारखं जात आहे त्याच्यावरती कशाला आपण अवलंबून राहायचं, त्याचा आश्रय कशाला घ्यायचा. त्याच्याबद्दल जेव्हा मी सारखा विचार करायला लागते तर त्यावेळी मी त्याला सत्यत्व देत असते. सतत विचार असतो, या विचाराच्या मुळे त्याला आपोआपच सत्यत्व यायला लागतं. हे जर का मी केलं तर मग ब्रह्माचा विचार कधी करणार? मी ब्रह्म आहे
म्हणजे हे बदलणार मी नाहीये, ज्याला विश्वाची उत्पत्ती स्थिती वगैरे, म्हणजे मग ब्रह्म कारण आहे का हो? ब्रह्म काही करतं का प्रत्यक्ष? अजिबात नाही. आपण ते पाहिलेलं आहे की ब्रह्म अकर्ता आहे, ब्रह्म काहीही करत नाही. मग इथे त्याचं कारण का बरं म्हटलंय? विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लय यांचं कारण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण काय? ब्रह्म जे आहे ते आपल्या मायेच्या माध्यमातून विश्वाचं कारण. ब्रह्मावरती आपण विचार केलेला आहे हा, की ब्रह्मावरती जेव्हा स्वतःची जाणीव उमटली, म्हणजे एक तरंग उठला, तर त्याला माया म्हणतात. आणखीन त्या मायेच्या माध्यमातून म्हणजे तो ईश्वर तिथे जेव्हा झाला, तेव्हा त्यांनी संकल्प केला सृष्टी व्हावी म्हणून. आता सरळ आहे की केवळ जाणीव उठली, जाणीव सत्य असते का? जाणीव जी आहे तर ती आपल्याला सत्य वाटणारं जग निर्माण करू शकेल का? इथे अजातवाद येतो की जाणीव हे मी सत्य ज्याला म्हणतेय, हे केवळ कल्पनेतनं निर्माण झालेलं जग आहे आणि तरी मी त्याला सत्य म्हणतेय. हा पुढला विचार झाला. पण हळूहळू आपल्याला त्या विचारापाशी जायला हवं. आत्ता अधिष्ठान आहे ब्रह्म, सगळ्याच अधिष्ठान आहे, सगळ्याच्या मागे ते आहे, म्हणून ते विश्वाच्या उत्पत्तीला कारण आहे. या पद्धतीने विचार करायला लागतो आपल्याला. विश्वाच्या उत्पत्तीचं कारण आहे, कारण अधिष्ठान आहे. हा विचार आपण केलेला होता पूर्वी, की रज्जू आहे म्हणून त्याच्यावरती सर्प दिसतोय, म्हणजे काहीतरी आहे म्हणून त्याच्यावरती दुसरा भास होऊ शकतो. ते ब्रह्म आहे म्हणून त्याच्यावरती विश्वाचा भास होतो, म्हणजे ते विश्वाच्या उत्पत्तीला कारण आहे. तो भास काही काळ टिकतो. जोपर्यंत सत्य अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत तो भास टिकतो. जसं जोपर्यंत रज्जूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्पाचं अस्तित्व टिकतं. तशी सृष्टी टिकलेली आहे. जेव्हा मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान होईल, ब्रह्मात म्हणजे मी ब्रह्मरूप होईल, त्यावेळी सृष्टी दिसत राहणार आहे, कारण ती ईश्वराने निर्माण केलेली आहे, ईश्वराची कल्पना आहे. माझ्या पुरती ती सृष्टी असून नसल्यासारखे होऊन जाते. असून नसल्यासारखे होते म्हणजे व्यवहार जरी चालले तरी त्या गोष्टींचा परिणाम होत नाही, हे पक्क लक्षात घ्यायचं. ताळा म्हणून मी जे म्हटलं, तर या गोष्टींचा माझ्यावरती परिणाम होईल असा होतो. विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लय हे काहीही नाहीये, ते निर्विकार आहे पूर्णपणे. येत नाही जात नाही, जसं आहे तसं आहे. आणि ते ब्रह्म मी आहे हे तू जाण. तत्वमसी भावयम आत्मनी. स्वतःच्या स्वरूपाबद्दल विचार करताना ते तू आहेस हे पक्क लक्षात ठेव. आणखीन बाकी तुला सतत दिसत राहणार आहे, ते जे दिसत राहत आहे तर त्याचा विचार या पद्धतीनेच करत राहा की हे मी नाही, याच्यावरती मी अवलंबून नाही, ह्या सगळ्याच्या मागे कारण ब्रह्म आहे. पुढला श्लोक सांगतोय 261 की अस्तभेद मनपास्त लक्षणम निरस्तरंग हो निस्तरंग जलराशिनी जलराशि निश्चलम नित्यमुक्तम अविभक्त मूर्ती यद ब्रह्म तत्वमसी भावयमात्मनी. भावयात्मनी सॉरी. पहिला शब्द आहे अस्तभेदम. अस्तभेदम म्हणजे काय आहे की अस्त काय झालेलं आहे, आपण सूर्यास्त वगैरे म्हणतो, अस्त झालाय. इथे कसला अस्त झालाय तर भेदाचा अस्त झालाय. अभेद आहे म्हणजे गाढवनी माणूस एकच का, असा अभेद नाहीये. उपाधींचा अभेद नाहीये, उपाधी भिन्नच आहे, पण स्वरूपाचा अभेद आहे. उपाधी ह्या वेगळ्या कायमच राहणार आहेत, पण स्वरूपाचा मात्र अभेद कायम आहे आणि आहे. कारण सगळ्याचं मूळ स्वरूप जे आहे, सगळ्याचं अधिष्ठान जे आहे ते ब्रह्मच आहे, दुसरं अधिष्ठानच नाहीये त्याला. मग भेद जो मावळतो तो जेव्हा आपल्याला ही सगळीकडे ब्रह्म आहे हा निश्चय जेव्हा होतो,
हा निश्चय काय आपल्याला सांगतो? सर्वं खलु इदं ब्रह्म, किंवा गेल्या वेळी जे ज्ञानेश्वरीतली ओवी झाली, ब्रह्माच्या बद्दल निश्चय, ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण वगैरे, बुद्धिनिश्चयात्मज्ञान, हा निश्चय व्हायला लागतो. हा निश्चय जेव्हा होतो तर त्यावेळे मी ब्रह्म आहे आणि हे सगळं जग ब्रह्मावरती भासताय म्हणजे ब्रह्मरूप आहे. मग भेद काय राहिला? भेद दृष्टी मावळते, भेद मावळत नाही. अस्त भेद म्हटलेला आहे. पुढला जो शब्द आहे तो अनपास्त लक्षणम म्हटलाय. अपास्त म्हणजे टाकून देणं, दूर करणं म्हणूया, अशा पद्धतीचा तो शब्द आहे. आणि अनपास्त म्हणजे जे कायम आहे, प्रकट स्वरूप आहे, ते नाही असं नाहीच आहे, असं ब्रह्म आहे. मग जग जे आहे ते मला दिसत आहे, माझ्या मते ते कायम टिकणार आहे. पृथ्वी सूर्य कायम टिकणार आहे. शास्त्र काय सांगतं? ते कायम टिकत नाहीत. मग कायम टिकत नाहीत तर मग पुन्हा तेच आलं, जन्म वृद्धी नाश वगैरे ज्याला आहे ते ब्रह्म असणं शक्य नाही. आणि हे पुन्हा स्वतःला लावून घ्यायचं की ज्या अर्थी माझ्या शरीरात बदल होत आहेत त्या अर्थी शरीर ब्रह्म असणं शक्य नाही. अस्तभेद, सगळ्या बाबतीतला भेदाच्या मधला अभेद पाहायचा. आपण पूर्वी बीजगणित करायचो म्हणजे अल्जिब्रा, तर अल्जिब्रामध्ये एक कॉमन फॅक्टर आपण काढत असो, सामान्य ज्याला म्हणायचे. एक आहे अबक, दुसरं आहे आई, काही म्हणूया आपण. तर त्यातला अ फक्त काढला, सगळ्यात कॉमन फॅक्टर तो आहे, आणि बाकीचे वेगळे काढले. तसं इथे सगळ्याच्या मागे जो कॉमन फॅक्टर आहे तो ब्रह्म आहे, तो काढायचा आणि बाकीचा जो भेद आहे तो सोडून द्यायचा आहे. मागे म्हणजे पूर्वी साडी जेव्हा घेत असे तर तेव्हा ती जरा उठून दिसली पाहिजे, सामान्यापेक्षा वेगळी पाहिजे, अशा पद्धतीचा विचार असायचा. कारण काय, मी सत्य आहे मला वाटत होत, आणि मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे वाटत होत. काळी असले तरी मला गोरी म्हणावं असं वाटत होतं. कमीत कमी साडी तरी माझी चांगली पाहिजे, चार जणात उठून दिसली पाहिजे, वेगळी पाहिजे वगैरे, मग मॅचिंग परफेक्ट पाहिजे, असं सगळ्या होत्या. पण मग एक दिवस सामान्याबद्दल ऐकलं की ब्रह्म सामान्य आहे. आणखीन जेव्हा आपण विशेषांचा अशा पद्धतीने विचार करायला लागतो की माझी साडी विशेष पाहिजे, बुटीक मधनं घेतलेली वगैरे, ती खास असते, अशी जेव्हा मी नेसायला लागते तर त्यावेळेस मी विशेषाकडे लक्ष देते, म्हणजे माझं सामान्यावरचं लक्ष उडतं. ब्रह्म जे आहे, भेद मावळायचा असला तर त्यातलं सामान्य ब्रह्माचा विचार करायला लागतो. आणि मग अशा मी कोणीतरी विशेष आहे, माझ्या जवळचं सगळं सामान जे आहे ते विशेष आहे, आमच्याकडे अमुक आहे तमुक आहे, आम्ही असं केलं तसं केलं, हा जो सगळा आहे हा मावळायला हवा. आणखीन ह्याला अपास्त भेदम अनुपास्त लक्षणम हे जे म्हटलेलं आहे तो, त्याचा अर्थ हा होतो की अनपास्त म्हणजे टाकून काहीही द्यायचं नाहीये, पण त्याचं लक्षण जे आहे ब्रह्म जे आहे तर ते असं टाकून देणं शक्य नाही. जे आपण टाकू शकतो, जो भेद आपण स्वीकारलेला आहे तर तो आपल्याला टाकायला लागतो. ब्रह्म कधीही टाकणं शक्य नाहीये. मी शरीराच्या मध्ये राहतेय, शरीर मला टाकता येत नाही. टाकलं तर काय म्हणूया आपण, आत्महत्या केली, शरीर टाकून दिलं, काय उपयोग आहे? परत दुसरं शरीर मिळणारच आहे. म्हणून अशा पद्धतीने भेद नाहीसा करायचा नाहीये, हे पक्क लक्षात ठेवायचं. मग कसं पाहिजे, तर निस्तरंग जलराशीने
जलराशी निश्चलम, निस्तरंग जलराशी. समुद्र आपण बघतो, समुद्रावरती अखंड लाटा असतात. आता ह्या अखंड लाटा, समुद्र लाटांच्या शिवाय आहे असं कधीतरी होतं का हो? एकदा तरी पाहिलाय का समुद्र लाटांच्या शिवाय? जेव्हा आपण मन म्हणतो ते देखील लाटांच्या शिवाय कधीतरी पाहिलाय का? शांत बसलेलं आपण एकाग्र करू शकतो, पण तो तरी तरंग मनावरती असतोच. पूर्णपणे एकही तरंग नाही असं मन जेव्हा जर का झालं तर ते ब्रह्मरूप होतं. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी, आणि मनाचं स्वरूप संकल्प, इकडून विचार तिकडून विचार हेच आहे. मग मन जर का अखंड बदलताय, अखंड संकल्प करतायत, सतत तरंग उडतायत, आणि ब्रह्म कसं आहे? निस्तरंग जलराशी. ज्या समुद्रावरती, ज्या जलाशयावरती एकही तरंग नाहीये असं ब्रह्म आहे. निश्चल आहे, जराही तिथे हालचाल नाही. मग जोपर्यंत मी शांत राहू शकत नाहीये तोपर्यंत मला ब्रह्मज्ञान नाही. आता शांत राहते म्हणजे मनावरती तरंग उठणार नाहीत का? मी झोपेतच पाहिजे का? सारखं मन लयाला गेलं पाहिजे का? तसं नसतं. शांत राहणं, तरंग न उठणं, हे मन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अशक्य आहे. आणि मन तर सगळं कार्य करत असतं, बुद्धी सगळे कार्य करत असते. मग निस्तरंग कसं काय? याचं उत्तर असं येतं की मनाचा बाध झाला पाहिजे, बुद्धीचा बाध झाला पाहिजे. म्हणजे काय आहे? आपण बाध शब्द माहितीये की त्यातलं सत्यत्व गेलं पाहिजे आपल्या अंतःकरणात. आपल्या अंतःकरणातलं सत्यत्व जेव्हा जगाबद्दल जातं तेव्हा जगाचा बाध होतो, मग जगाचा परिणाम होण्याचा होतो आपल्यावर. देहाच्या बद्दलचं सत्यत्व जेव्हा जातं तर त्यावेळे देहाला होणाऱ्या ज्या व्याधी आहेत, जे परिणाम आहेत, जरा व्याधी अपक्षय वगैरे वगैरे वगैरे, तर ते जरी होत असले तरी त्याच्याकडे शांतपणे, तटस्थपणे, अलिप्तपणे असं बघता येतं. त्याचा आपल्याला काहीही आता काय किती सुटकुत्या पडल्या बघा ना, असं काहीही होत नाही. कारण ते शरीराचा विकारच आहे, ते होणारच आहे. केस पांढरे झाले मग मी केस काळे करत बसले का? मला म्हातारं व्हायचं नाही, असं होतच नाहीये. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला भेदात ठेवतात. ह्या आपल्याला सत्यत्व आपण देतोय असा त्याचा थोडासा अर्थ होतो. पुष्कळ वेळा आपले जे नातेवाईक असतात तर ते सांगतात की तुझे पांढरे केस आम्हाला आवडत नाही. अशा वेळेस काय करायचं? जर का शक्य असलं तर त्यांना सांगायचं. शक्य नसलं, नाईलाज झाला, तर हे मी नाहीये हे जाणून रंगवायचे. पण मुख्य हे आहे की मन, बुद्धी, चित्त, अहंकार, देह या सगळ्यांचा बाद झाला पाहिजे. बाद झाला पाहिजे म्हणजे त्याच्यातलं सत्यत्व गेलं पाहिजे. जगाबद्दल मी संकल्प केले, जग सत्य नाहीये, जग बदलताय, मन बदलताय, जो संकल्प करतोय तो. मी ब्रह्म आहे, मी सत्य आहे, मी निस्तरंग आहे, हा विचार मनात आला पाहिजे. आणि हा विचार पहिल्यांदा अशा पद्धतीने आपल्याला जाणीवपूर्वक करायला लागतो. नंतर हळूहळू तो विचार करायची गरजच पडत नाही, आपोआपच त्याचा आपल्यावरती परिणाम होईन असा होतो. आणि असं जेव्हा होतं की मनातल्या सगळ्या उर्मी म्हणा, मन बोलताय बोलून दे, माझा त्याच्याशी संबंध नाही. म्हणजे मनाच्या प्रेरणेने वाणी बोलते, मन बोलताय याचा अर्थ मनातल्या मनात पण आपण बोलतच असतो, पण जेव्हा प्रत्यक्ष बोलतोय तेव्हा मन बुद्धीच्या प्रेरणेने वाणी बोलतीये, बोलून दे तिला. जर का ती आपल्याला बाधित करता आली तर जगरहाटीप्रमाणे आपलं चालून दे, माझ्यावरती परिणाम व्हायला नको. निस्तरंग जलराशी, इथे तरंग बाधित झालेले आहेत म्हणजे निस्तरंग झालेले आहे. ब्रह्म जे आहे ते
निस्तरंग आहे, त्याच्यावरती कसलाही तरंग नाहीये, लाट नाहीये. एक लाट उठली, सगळा गोंधळ होऊन बसलाय जगाच्या निर्मितीचा. एक लाट उठली मायेची ती, आणि त्यांनी जग निर्माण झालं, आणि ते परत जसंच्या तसं आहे. आपण तसं पाहिजे की हे जे सगळे आपल्या अंतःकरणावरती तरंग उठतायत, याचा परिणाम व्हायला नको. त्यांच्याकडे अलिप्तपणे पाहता आलं पाहिजे, वेगळ्या दृष्टीने. ते देखील जे वेगळं आली आहे तुठी तै कल्पना हिंपुटी होऊन सरे. मुरे आहे, मुरून जाते म्हणजे जिथनं उठली तिथनं परत जाते ती. लाट जशी समुद्रावरती किंवा पाण्यावरती उठते, पाण्यातच परत विरून जाते, तसे हे तरंग जे आहेत मनाचे, ते उठतात परत विरतात, उठतात विरतात. त्या उठण्यावरती विरण्याकडे आपण अलिप्तपणे पाहायचंय. असं जेव्हा पाहायला लागतो तेव्हा मी त्याच्यापासून वेगळी होते. या पंचकोश विचाराचा हाच उपयोग आहे. या पद्धतीने त्याच्याकडे आपल्याला बघायला लागतं, आणि मग चित्त निश्चल होतं. म्हणजे कसं होतं, तर जरी समुद्राच्या तर सरफेसवरती, वरच्या भागावरती तरंग असले तरी समुद्र आतमध्ये अत्यंत शांत असतो. तिथे तरंग नाहीयेत. समुद्राच्या तळाशी खोलवर तरंग नाहीयेत. तसं माझ्या अंतःकरणाचे व्यवहार जरी चाललेले असले तरी आतमध्ये मी खरोखरी तशी शांत पाहिजे, निश्चल पाहिजे. एवढं निश्चल शक्य आहे का हो? प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, तृषार्थाची तृष्णा मृग जळ पिऊनही वितळे. तसं आहे. प्रयत्न केला असता हे शक्य होतं. पुढे म्हणतायत की नित्यमुक्तम अविभक्त मूर्ती तद ब्रह्म. नित्यमुक्त, आपण ईश्वराला नित्यमुक्त असं म्हणतो. म्हणजे त्याला स्वस्वरूपाचं कुठल्याही पद्धतीने भ्रम नाहीये, स्वस्वरूपाचं कायम ज्ञान आहे. मी ब्रह्म आहे हे ईश्वराला माहिती आहे. पण तरीही ईश्वर सतत काय म्हणूया, जे भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे की नमे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. मला कसलंही कर्तव्य नाही, पण तरी देखील मी काम करतो. बद्ध जसा काम करतो तसा मी काम करतो. म्हणजे काम केल्याचं दाखवतो. आतमध्ये मी पूर्ण शांत आहे. त्या पद्धतीने त्याला स्वरूपाचं ज्ञान आहे, पण तरी देखील सामान्य लोकांच्यासाठी तो काम करत राहतो. नित्यमुक्त आहे. म्हणजे ईश्वर केवळ आपण नित्यमुक्त म्हणू शकतो. बाकी नित्यमुक्त कोणीही नाहीये. आपण जे कोणी मुक्त होऊ, तर ते प्रयत्नांनी मुक्त होतो. आपण जन्मापासून शेवटपर्यंत ईश्वरच मुक्त असतो. पण तरीही ब्रह्मदेवाच्या बद्दल एक कथा आहे की तो सृष्टी उत्पत्तीच्या कार्यात एवढा मग्न झाला, एवढा मग्न झाला, म्हणजे सारखं आपलं काम करतोय करतोय. गीतेमध्ये ह्याचे अध्याय जे आहेत कर्मयोगाबद्दलचे 3 अध्याय सांगितलेले आहेत. कशासाठी एवढे आहेत? कर्मातनं बाहेर पडायला हवं म्हणून. आणि हा ब्रह्मदेव जो होता, ब्रह्मदेव कर्मात इतका मग्न झाला की त्याला स्वरूपाचं सुद्धा विस्मरण, म्हणजे तत्वज्ञानाचं विस्मरण झालं. ब्रह्मदेव हा ईश्वराचा रजोगुण स्वीकारलेला अवतार म्हणूया, भाग म्हणूया, त्याचं नाव म्हणूया. रजोगुण जेव्हा स्वीकारला जातो तेव्हा तो ईश्वर देखील अडकू शकतो थोडासा. त्याला विस्मरण झालं होतं, आणि त्याच्या सभेत सनक सनतन वगैरे त्याची मुलं मानसपुत्र ते गेले. त्यांना काहीतरी शंका होती. ते देखील जन्मतःच मुक्तच होते. त्यांना ती शंका होती, त्यांनी विचारावं म्हणून गेले, आणि ब्रह्मदेवाला उत्तर आठवेना. विष्णूच्या लक्षात आलं की आपला मुलगा गोंधळात पडलाय, काय करणार, धावले. बरं, त्याचा मान पण राखायला हवा. आपल्या नातवांसमोर आपल्या मुलाचा मान नको राखायला. त्याच्या मुलांना असं वाटता कामा नाहीये की आमचे आजोबा आले धावत मदतीला, म्हणून त्यांनी हंसाचं रूप घेतलं.
आणखीन मग तिथे हंसगीता म्हणून जी ह्याच्यात भागवतात आहे 11व्या अध्यायात, तर ती त्यांनी सांगितली, परत ज्ञान दिलं. म्हणजे हे ज्ञान नित्यमुक्त ब्रह्मदेव आपण म्हणतो, ईश्वर नित्यमुक्त असतो, पण तरी देखील जर का तो अशा कर्मात अडकला तर तो विसरू शकतो. आपल्यासाठी सावधगिरी आहे की आपण जरी काय म्हणूया चांगले साधक आहोत असं आपण धरून चालूया, आत्तापुरतं आपण चांगले साधक समजा आहोत, तर जर का आपण त्या कर्माच्या कसाट्यात अडकायला लागलो, जर का मी माझे आणखीन भेद मी ह्या सगळ्यात अडकायला लागलो, तर मी पुन्हा खाली जाईन हे लक्षात घ्यायचं. इथे नित्यमुक्त म्हटलेलं आहे. ईश्वर नित्यमुक्त आहे कारण त्याला स्वरूपाचं विस्मरण होत नाही. ब्रह्मदेवाला ज्ञान होतं पण तो विसरला होता. कर्मा वेगळे न व्हावे तरी कासया भजावे म्हटलेले. उपासनेचा मग उपयोग काय आहे? ज्ञानाचा उपयोग काय आहे? कर्माच्या हून वेगळं होणं म्हणजे कर्म होत असताना ते मी केलेलं नाहीये ह्या पद्धतीने, ह्या भावनेने सतत वावरणं. ब्रह्म काही करत नाही. मग जोपर्यंत मी करते असं आपल्याला वाटतंय तोपर्यंत मी ब्रह्मरूप नाही, तोपर्यंत मला ज्ञान नाहीये, माझं सगळं पोपट पंची चाललेली आहे. जोपर्यंत माझ्याकडे कर्तृत्व आहे तोपर्यंत मी ब्रह्म नाहीये. कर्तृत्व जर का मी घेत असले, भोक्तृत्व जर का असलं, मला अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे, की घसरली आपली गाडी. म्हणून हे जे नित्यमुक्त म्हटलेलं आहे ते अगदी लक्षात घ्यायचं की नित्यमुक्त फक्त ईश्वर आहे, बाकी कोणीही नाहीये. आपण प्रयत्न करून मुक्त होऊ शकतो आणि निश्चित होऊ शकतो, त्याच्यात कुठचीच शंका नाहीये. ब्रह्म जे आहे ते सतत प्रकट आहे. आपण याच्याबद्दल मला वाटतं मागे विचार केलेला आहे की सच्चित आनंद रूपाने ब्रह्म आपल्या अखंड जाणीवेत आहे, पण आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने बघत नाही. आपल्याला ते ज्ञान नाही. जेव्हा आपण तशा दृष्टीने बघायला लागतो की मला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ते चित्तमुळे होत आहे, मी चिद्रूप आहे, आपण जर का असा विचार करायला लागलो, काम होऊन जातं. हळूहळू हळूहळू, शनै शनै भगवंताच्या भाषेत किंवा माऊलीने देखील ढाळे ढाळे असा शब्द वापरलेला आहे. हळूहळू, अगदी हळूहळू, ते एकदम होणार नाही. कारण आपण जातो, पुन्हा घसरतो, पुन्हा आठवण होते, पुन्हा आता नामस्मरण आहे, मी नाम घेते, काहीतरी मला दिसलं, माझं लक्ष तिथे गेलं, नाम राहिलं. मग परत मला आठवण झाली, अरे मी नाम विसरले, पुन्हा सुरू केलं. पुन्हा काहीतरी आलं, कोणीतरी आलं, मी गप्पा मारायला लागले, नाम राहिलं. पुन्हा डोक्यात आलं की गप्पा मारताना पण आतमध्ये नाम सुरू ठेवता येतं ना, हे नाम. हे असं जर का आपण सतत लक्षात ठेवायला लागलो तर हळूहळू हळूहळू ते कायम टिकायला लागेल आणि चित्त शांती वाढत जाईल, सगळ्या उर्मी कमी व्हायला लागतील. म्हणून नित्य मुक्त जो आहे या पद्धतीने आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. आपण ईश्वर नाही होत पण आपण मुक्त होतो. नित्य नाही तरी आपण प्रयत्नपूर्वक मुक्त होऊ शकतो. आणखीन अविभक्त मूर्ती आहे तो. म्हणजे अविभक्त म्हणजे विभाग म्हणजे परिच्छेद, दुसरा शब्द. विभाग म्हणजे भेद आला. पुस्तक आहे, पुस्तकाला पानं आहेत, पानं हा त्याचा विभाग आहे. ब्रह्माला कसल्याही पद्धतीचे विभाग नाहीये. असं जे ब्रह्म आहे, विभाग नाही म्हणजे काय आहे? इथे टेबल आहे, इथे स्टँड आहे, इथे मोबाईल आहे, हे आत्ता माझ्या समोर अनेक विभाग दिसत आहेत. एक गोष्ट इथे सुरू होतीये, तिथे संपतीये, म्हणजे त्याला परिच्छेद आहे, विभाग आहे, ते लिमिटेड आहे. ब्रह्माला कुठेही सुरुवात नाहीये आणि कुठेही ते संपत नाहीये. मग माझा देह इथे सुरू झाला असं म्हणूया, आणखीन इकडे संपला, देहाला विभाग आहे म्हणजे देह ब्रह्म नाही. पुन्हा आलं, हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण पुन्हा मी देह नाही, मी बुद्धी नाही याच्यावरती जाऊन पोचायला पाहिजे.
एकाच पद्धतीने जर का आपण विचार करत राहिलो तर कंटाळा येतो, मग ते मेकॅनिकल होतं. त्यामुळे इतक्या पद्धतीने जे आपल्याला सांगितलेलं आहे ते या दृष्टीने आपल्याला उपयोगी पडतं. वेगवेगळ्या विचारांच्या साह्याने, वेगवेगळ्या अँगलने म्हणूया, पैलू म्हणूया, आपल्याला तो विचार जागा ठेवता येतो. कंटाळा न येता ज्यावेळी जो विचार आपल्याला सुचेल त्यावेळी तो विचार वापरायचा. मला वाटतं बिरबलची का कोणाची तरी एक गोष्ट आहे की बिरबल म्हणाला होता, तुमचं शस्त्र सगळ्यात श्रेष्ठ, असा प्रश्न होता. तर कोणी तलवार सांगितलं, कोणी बंदूक सांगितलं, कोणी काही सांगितलं, कोणी काही सांगितलं. बिरबल म्हणाला त्यावेळी अवेलेबल असेल ते. म्हणजे कसं, आता परीक्षा पाहणं आलं. बिरबल एका अरुंद गल्लीतनं चालला होता. त्याच्यावरती बादशाने हत्ती सोडायला सांगितलं होता. आता हा बादशाचा खरा तर हा विचार होता. बिरबल जर का स्वतःचं रक्षण करून घेऊ शकला नसता तर तो हत्तीच्या पायाखाली गेला असता. पण बादशाने सांगितलं की त्याच्यावरती हत्ती सोडा. आणखीन हत्तीला आपल्याकडे जोरात येताना पाहिलं. बिरबलच्या हातात शस्त्र नाही, काही नाही, पुन्हा हत्तीवरती काय शस्त्र चालवणार, आपण जमिनीवरती केवढा हत्ती. त्याला तिथे कुत्र दिसलं झोपलेलं असं. त्यांनी त्याचे पाय उचलले, मागचे दोन फिरवलं, आणखीन हत्तीच्या तोंडावरती फेकला त्याला. त्या कुत्र्याची नख लागली, आणखीन एकदम काहीतरी असं येऊन आदळलं म्हटल्यावरती हत्तीच घाबरला, आणखीन मागे वळून पळत सुटला. म्हणजे काय झालं, हातात कुठचं शस्त्र लागलं त्यावेळे ते श्रेष्ठ होतं की नाही, प्राण वाचवायला ते शस्त्र श्रेष्ठ होतं. तसं आपलं साधन वाचवायला, आपलं अनुसंधान वाचवायला ज्या वेळेला जे विचार सुचेल तो तिथे वापरायचा आहे. पण विसरायचं नाहीये की असं जे ब्रह्म आहे ते मी आहे. असं जे निर्विकार आहे, गंभीर आहे, गंभीर म्हणजे खोल, खोल आहे म्हणजे अथांग आहे. अथांग का आहे, त्यांचा अंत पारच नाहीये म्हणून ते अथांग आहे. त्याला बंधन नाहीये कारण ते बंधनची नाही ठावे, मुक्त कासया म्हणावे, अशा पद्धतीने ते अखंड मुक्त आहे. बंधनाचा स्पर्शच नाहीये त्याला. बंधनाला दुसरं लागतं. कशाचं बंधन, ब्रह्म एकमेव आहे, त्याला बंधन कुठनं येणार. म्हणून ह्या सगळ्या पद्धतीने आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा आपलं अनुसंधान कुठच्या ना कुठच्या पद्धतीने राहतं की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. नाही, हे असं बदलताय, हे ब्रह्म असणं शक्य नाही, न बदलणार मी आहे. ह्या पद्धतीने आपण विचार करत जातो. आणखीन हा विचार जागा राहतो. विचार जर का नसला तर नाम घ्यायचं, पण सतत काही ना काहीतरी अंतःकरणात अनुसंधान ते पाहिजे. मूर्ती म्हणा, चरित्र म्हणा, कुठलाही काही अनुसंधान पाहिजे हे नक्की आहे. नामानुसंधान, विचारानुसंधान, विवेकानुसंधान, कुठच्याही बाजूने आपण विचार करावा, पण विचार आपला सतत मी ब्रह्म आहे किंवा मी जग नाहीये, कसंही जायचं. अन्वय आणि व्यतिरेकांनी, आपल्याला आता हे शब्द माहिती आहेत, अन्वय व्यतिरेक. मी ब्रह्म आहे हा विचार जेव्हा करतो आपण, हे ब्रह्म आहे असा विचार करतो, ह्याच्या मागे ब्रह्म आहे हा विचार जेव्हा करतो तेव्हा ती अन्वयी दृष्टी होते. आणखीन हे ब्रह्म असणं शक्य नाही कारण हे विनाशी आहे, हे ब्रह्म असणं शक्य नाही कारण इथे भेद आहे, असा जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळी तो व्यतिरेकी विचार होतो. कुठच्या ना कुठच्या पद्धतीने आपल्याला हा विचार सतत करत राहायचा आहे. आणि नुसता जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा शरीर म्हणजे ब्रह्म नाही एवढा विचार पुरत नाही. म्हणजे ठीक आहे, एवढा करायला लागतो, पण पुढे शरीर ब्रह्म नाही तर मी ब्रह्म आहे आणि मी शरीरात राहते ब्रह्मरूपाने, सगळीकडे मी आहे.
मीची सकळ परत सगळीकडे मी व्यापून आहे, हे हळूहळू 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 आपल्याला तिथपर्यंत पोचायचंय. मी ब्रह्म आहे हे आधी कळलं पाहिजे, मी देह नाही हे कळलं पाहिजे. जग ब्रह्मरूप आहे, त्याच्या मागे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानावरती नजर राहिली पाहिजे. म्हणून ब्रह्मस्वरूपाची लक्षणं अशा पद्धतीने वेगवेगळी सांगत राहिलेले आहेत. पुढला श्लोक सांगतोय की एकमेव सदनेक कारणम कारणांतर निरास्य कारणम कार्यकारण विलक्षणम स्वयं ब्रह्म तत्वमसी भावयात्मनी. म्हणजे काय आहे की एकम एव, परत एकमेव अद्वितीय वगैरे शब्द आले. केवळ एकच आहे, दुसरं काही नाहीये. पण सदनेक कारण सत ते काय होतं की अनेक प्रकारच्या गोष्टींचं ते कारण आहे, अनेकाचं ते कारण आहे. म्हणजे काय आहे, काय काय कशा कशाचं कारण आहे. जड चेतन सगळं विश्व जे आहे असं, त्या सगळ्या विश्वाचं ते कारण आहे. विश्वोत्पत्ती कारण हेतू, सगळ्या जगाचं हेच कारण आहे. एकमेव कारण आहे, दुसरं त्याला कारण नाहीये. कारण इथे म्हटलेलं आहे की ब्रह्माहून भिन्न अशा दुसऱ्या कारणाचा निराश करणाऱ्या. म्हणजे काय आहे की जगाला कारण काय आहे हा जेव्हा विचार केला जातो, तर त्यावेळी ब्रह्म हेच कारण आहे, त्याला दुसरं कारण नाही. ज्याला एक एक जगाच्या उत्पत्तीबद्दल वाद असं नाव आहे. वाद म्हणजे मत. ही जी मतं आहेत ही काय आहेत, तर प्रकृती कारण आहे सांख्य म्हणतात, कोणी ईश्वर कारण आहे म्हणतात. पण वेदांतांनी ह्या सगळ्याचा निराश केलेला आहे. अणुवादी आहेत, जग अणूंपासून निर्माण झालेलं आहे. म्हणजे आपले न्याय वैशेषिक हे जे आहेत, कोणी 9 नित्य वस्तू मानतात. म्हणजे ही सगळी विश्वोत्पत्तीची अनेक कारण वेगवेगळे मानतात. त्या एका पद्धतीने स्टेप्सच आहेत. हळूहळू वरती जायला होतं की नाही, अनेक कारण नाही, पण 2 तरी असली पाहिजेत. पुरुष आणखीन प्रकृती सांख्य म्हणतात. पण तिथे म्हणतात ते की प्रकृती अचेतन असली तरी स्वतःच्या अधिकारात जग निर्माण करते. सगळ्या ह्या मतांचा वेदांतांनी निराश केलेला आहे. आणि कारण वास्तविक ते नाहीये, पण तरी पण कारण आहे. अकारण आहे म्हणजे कारण नाहीये ते, पण तरी पण कारण आहे ब्रह्म. म्हणजे काय आहे, अशा पद्धतीने बोलल्याशिवाय ना ब्रह्माबद्दल काही बोलताच येत नाही. कारण ते नक्की काय आहे हे कधी कोणाला कळत नाही. का कळत नाही? कारण तेच मी आहे. मग मला कसं कळणार? शक्य नाहीये. असं असल्यामुळे ते जे ब्रह्म आहे ते कसलंही कारण नाहीये, कारण तिथे दुसरं भेदच नाहीये. आणि भेद नसल्यामुळे निर्माणच जर का दुसरं काही नाहीये, तर त्याला कारण काही असू शकेल का? वंध्या पुत्राला आई आहे का, हा प्रश्न येतो की नाही. जे निर्माणच झालेलं नाहीये तिथे कारणाचा संबंधच येत नाहीये. ब्रह्म जे आहे ते एकटं आहे, एकमेव अद्वितीय आहे. पण जग दिसत आहे, मग त्याचं कारण काय आहे? आला प्रश्न परत. म्हणून ब्रह्म जे आहे ते अभिन्न निमित्त उपादान कारण अशा पद्धतीने म्हटलं जातं. पण ते कोणाच्या माध्यमातनं? ईश्वराच्या माध्यमातनं. आणि ईश्वर ही कल्पना आहे. ईश्वर म्हणजे घन अज्ञान आहे. घन अज्ञान मायेला म्हणतात, ईश्वराला म्हणतात. जसा त्याला नित्यमुक्त नित्यज्ञानी म्हणतात, जगाच्या दृष्टीने पाहिलं तर त्याला नित्यमुक्त म्हणतात, नित्यज्ञानी म्हणतात. कारण तो जगात संपूर्ण व्यापून आहे, कणाकणात तो आहे. मग त्याला सगळ्याचं ज्ञान आहे की नाही? सहजच ज्ञान आहे. त्याला वेगळं ज्ञान करून घ्यायला लागत नाही, तो प्रत्येक कणात आहे.
त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. माझ्या अंतःकरणात आहे, मला तो चालवतोय, म्हणून माझं त्याला परिपूर्ण ज्ञान आहे. हे ईश्वराचं झालं. पण ईश्वर निर्माण झालाय का? ब्रह्माच्या दृष्टीने पाहिलं तर ईश्वर नावाची काही गोष्टच नाहीये. तिथे घन अज्ञान म्हणून मग ईश्वराचं झालं. ज्याला आपण सर्वज्ञ म्हणतो, सर्वसाक्षी म्हणतो, त्याला ब्रह्माच्या बाजूने जर का पाहायला गेलं आपण, तर त्याची निर्मितीच नाहीये. त्याची निर्मिती आहे म्हणणं म्हणजे घन अज्ञान आलं, पूर्ण अज्ञानी आला. म्हणून ब्रह्म जे आहे, तर वेदांत मतानी ह्या बाकीच्या सगळ्या कारणांचा निराश केलाय, तर द्वैत नाही. ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे, म्हणून दुसरं काही असूच शकत नाही. जग नाहीये, जग नसल्यावर त्याला कारण म्हणून काही म्हणताच येत नाही. हे सगळं ब्रह्म घोटाळा आहे, हे मान्य आहे. पण त्या ब्रह्म घोटाळ्यात शिरल्याशिवाय दुसरा काहीही आपल्याला इलाज नसतो. जगाला कार्यत्व आहे की नाही, त्याच्यावरती त्याला कारण आहे की नाही हे ठरणार आहे. कार्यत्व आहे म्हणजे ते सत्य आहे. सत्य असलं तर हो, त्याचं कारण आहे. म्हणजे आपल्याला हे अकारणत्व पटेपर्यंत त्याचं आपल्याला कारणत्व सांगायला लागतं की हो बाबा, ईश्वराने निर्माण केलाय. प्रकृती त्याचं उपादान कारण आहे, ईश्वर निमित्त कारण आहे, ईश्वरच प्रकृतीच्या रूपाने जगाचं कारण आहे, असं वेगवेगळ्या पद्धतीने सांगायला लागतं. म्हणजे इथे बोलण्यात बोलणं नाही असा नाहीये, तर ज्याला जे पटेल, ज्याचा जसा अधिकार असेल तसा तो ते स्वीकारतो आणि त्या पद्धतीने स्वीकारून तो पुढे जातो. आपल्याला जग जोपर्यंत खरं वाटतंय तोपर्यंत ईश्वराने निर्माण केलंय, म्हणून मग ईश्वराची उपासना सगळं तिथे व्यवस्थित करायला हवं, करायलाच हवं. जे आपल्याला नेहमी निष्काम वगैरे सांगतात की कर्म कसं करावं, निष्काम करावं, उपासना कशी करावी, निष्काम करावी, हे सगळं आपल्याला जग सत्य वाटतं म्हणून. आणि मग अशा वेळेस त्याचं कारण सांगायला लागतं. मग ईश्वर कारण आहे, ईश्वराच्या मागे ब्रह्म आहे, ब्रह्माला ईश्वराला कारणीभूत ब्रह्म आहे, ह्या पद्धतीने आपल्याला जायला लागतं. पण वास्तविक ते अकारण आहे, म्हणजे त्याला कारणत्व येत नाही, कारण जग निर्माण झालेलं नाही, कारण शून्य येते, तेच केवळ आहे. आणखीन कसं येते तर कार्यकारण विलक्षण आहे. विलक्षण म्हणजे जग हे कार्य आहे, त्याच्याहून ब्रह्म वेगळं आहे. त्याचं कारण काय आहे? ईश्वर. त्या ईश्वर ह्या कारणाहून वेगळं आहे. म्हणजे माया आणि मायेचं कार्य. ईश्वराचं उपादान कारण माया आहे ना. मायेमध्ये जेव्हा ब्रह्माचा प्रकाश फाकतो, ब्रह्माचा प्रकाश पडतो, त्यावेळी ईश्वराची निर्मिती सांगितलेली आहे की तिथे ईश्वर आपोआपच निर्माण झाला, माया निर्माण झाली, त्या तरंगात ब्रह्माचा प्रकाश फाकला, तिथे ईश्वर आला. मग हा जो ईश्वर आहे, ह्याची उत्पत्ती जी आहे ती कशी आहे, कोणावर अवलंबून आहे? सगळा जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा ते खडे जुळत जातात. जिक्सॉ पझल असतं ना, ते मग जुळायला लागतं जर का आपण ह्या पद्धतीने विचार करायला लागतो. समर्थ म्हणतात की कसं शिकवायचं असतं, खडे मांडून शिकवी ओनामा जेवी. समर्थांच्या काळातला आहे, मला माहित नाहीये फ्रँकली. खडे मांडून ओनामा शिकवणं म्हणजे काय? बहुतेक हा एक, हे दोन, अशा पद्धतीने हळूहळू खडे मांडून सगळे शिकवतात. आकडे मला कळले, पण अ आ इ कसं त्याच्यात मार्फत शिकवत असतील की काय करत असतात माहित नाहीये. पण ते पूर्वी बोरू, आणखीन ती धूळपाटी वगैरे असायची ज्याच्यावरती अक्षर लिहून शिकवत असत. ते जाऊन दे, पूर्णपणे विषय पालट झाला. पण कार्यकारण विलक्षणम स्वयं, ते कार्याहून वेगळं आहे आणि कारणाहून वेगळं आहे. कार्याहून वेगळं आहे आपल्याला लक्षात आलं, पण तेच कार्य पण आहे असंही म्हणतो. परत ते दृष्टीतला फरक आला. सगळं जग ब्रह्मरूप म्हणजे कार्य ब्रह्मरूप झालं की नाही. पण हे कधी? ज्या वेळेत असा प्रत्यक्ष अनुभव असेल, ज्यावेळी सर्वम खलु इदम ब्रह्म
हे पूर्णपणे आतमध्ये ठसलं असेल त्यावेळी तो विचार आला. पण तसं नसताना जे कार्य आहे ते निर्माण झालंय म्हणजे मग ते कायम टिकणारं नाहीये, म्हणजे मग ते ब्रह्म नाहीये, म्हणजे ते ब्रह्माहून वेगळं आहे. मग त्याचं कारण ईश्वर निर्माण झालेला आहे, त्याच्याहून वेगळं आहे. म्हणजे कार्य कारण ह्या सगळ्यांच्या पेक्षा वेगळं आहे. आणखीन कारण शून्य आहे, कारण काही निर्माणच झालेलं नाहीये. मग त्याला कारणत्व कसं येईल? दोन्ही दृष्टी ह्या ज्या आहेत ह्या दृष्टी अधिकाराप्रमाणे असतात. आणि माझा अधिकार उत्तम असलाच पाहिजे म्हणून मी म्हणते की जग निर्माण झालेलं नाही, याला म्हणजे मी अजातवादच मानते, कारण माझा अधिकार आहे. असं जर का आपण म्हणायला लागलो तर आपण अडकलो. हा एकदम उडी मारून चालत नाही. आपल्याला हळूहळूच जायला लागतं की ईश्वराची उपासना केल्याशिवाय, शुद्ध पुण्य पुरेसे जमा झाल्याशिवाय, निष्काम कर्म उपासना याच्याशिवाय आपलं चित्त शुद्ध होणार नाहीये, शांत होणार नाहीये. आणि जोपर्यंत चित्त शुद्ध आणि शांत होत नाही तोपर्यंत मी ब्रह्म हा अनुभव येणार नाहीये. जोपर्यंत अनुभव येत नाहीये, तो दृढ होत नाहीये, तोपर्यंत ब्रह्मरूपता येणार नाहीये. आणखीन जोपर्यंत ब्रह्मरूपता येत नाही तोपर्यंत ह्या जगाचा विचार करायलाच पाहिजे, त्याची उत्पत्ती झाली आहे वगैरे हा सगळा स्वीकारून साधन व्यवस्थित झालं पाहिजे. तरच आपल्याला पुढे जाता येतं. हे आपल्याला थिअरी कळली आहे. थिअरीच्या साह्याने आपल्याला प्रॅक्टिकल करून त्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे. नुसती थिअरी उपयोग नसते. पांडित्य मिळतं आपल्याला, लोकांना समजावून सांगता येतं, पण प्रत्यक्षात काहीही उपयोग नाहीये. म्हणून माया, आणखीन माया कार्य जगत ह्या सगळ्याहून वेगळं, सगळ्याचं कारण पण अकारण, कारण आहे पण आणि नाही पण, अशा तऱ्हेचं हे जे ब्रह्म आहे हे सगळ्यांच्याहून वेगळं आहे, एकमेव आहे, भेदशून्य आहे. त्याला कसलाही विकार नाहीये. असं निर्विकार जे आहे ते मी आहे, हे शेवटचं विसरायचं नसतं की असं जे ब्रह्म आहे ते मी आहे. पुढे हाच विषय कंटिन्यू आहे. आपल्याला माहिती आहे की काही आणखीन पुढले श्लोक याच पद्धतीने येणार आहे. निर्विकल्पकम अनल अनल्पम अक्षरम यत् क्षराक्षर विलक्षणम परम नित्यमव्यय सुखम निरंजनम ब्रह्म तत्वमसी भावयात्मनी. पुन्हा आलं तेच, निर्विकल्पकम, विकल्पानी रहित. आता विकल्प म्हणजे काय? संशय म्हणा, पर्याय म्हणा, याला विकल्प म्हणतात. म्हणजे थोडक्यात मनरहित. कारण त्यात विकल्प हे मनाचं स्वरूप आहे. जी संकल्प विकल्पात्मका वृत्ती मनहा. मन मनाचं स्वरूपच हे आहे की कल्पना. आणि हे इथे ब्रह्म जे आहे ते कसल्याही विकल्पांनी रहित आहे. म्हणजे तिथे द्वैत नाही, संशय नाही, चुकीचं ज्ञान नाही. संशय कधी येतो? अरे हे इथे दिसतंय ते नक्की स्वरूप काय आहे मला कळत नाहीये, संशय आला मनात. म्हणजे निश्चित जेव्हा ज्ञान नसतं तेव्हा संशय असतात. ब्रह्माचं निश्चित ज्ञान कधी होणार आहे? फार वेळ आहे. पण तोपर्यंत कमीत कमी थिअरीचे संशय तर जायला हवे. शास्त्र जे सांगताय ते बरोबर आहे ही श्रद्धा तर बसायला हवी. त्याच्याशिवाय आपण संशय आपले नाहीसे होत नाही. आणि संशय रहित झाल्याशिवाय चालत नाही. संशयात्मा विनश्यती असं भगवंत गीतेत म्हणतात. जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत आपण मनापासून साधन करत नाहीत. संशयाचे मला वाटतं गेल्या वेळेसच मंगेश दादांनी दासबोधातलं संशयाचे ज्ञान खोटे वगैरे उल्लेख केला होता. तो सगळा समास आहे संशयाचं, काय काय खोटं आहे, काय काय फुकट आहे त्याच्याबद्दल. म्हणून ब्रह्म जे आहे ते संशय, विपर्यय म्हणजे चुकीचं ज्ञान, या सगळ्यांनी विरहित आहे.
निर्विकल्पकम, अनअल्पम. अनल्पम म्हटलंय ना. अल्प म्हणजे पुन्हा तुकडा आला. ब्रह्म व्यापक आहे. भूमा यो वै भूमा तत् सुखम, अल्पे सुखम नास्ति. बृहदारण्यक सांगतात. म्हणजे अल्प जे आहे तर तिथे परिच्छेद आहे, तिथे दुःख आहे, तिथे उत्पत्ती, स्थिती, लय हे सगळं आलं. जे जे अल्प असतं ते ते ब्रह्म नाही. अक्षरम. अक्षर म्हणजे काय? यत अक्षरम म्हणजे हे अक्षर. अक्षर म्हणजे परत विनाश, झीज. ब्रह्माला झीज नाही. ब्रह्म जसं आहे तसं आहे. किती काळ आहे? आहे तेव्हापासून. कधीपासून हे माहीतच नाहीये. कारण मी कुठनं जाणणार? मी 80 वर्षापूर्वी जन्मले. मी कसं काय त्याला जाणणार ते कधीपासून आहे हे? पत्ताच नसतो हा. ते आहे, ते कायम आहे, ते नाही असं कधीही नाहीये. पण ते अक्षर आहे, कायम टिकलेलं आहे, अविनाशी आहे, असं ते ब्रह्म आहे. येत अक्षरम. दुसरा अक्षराचा अर्थ आपण लिहितो ती घेतो. मग तिथे जर का पाहिलं तर ज्याला ओम शब्दांनी संबोधलं जातं, ओम एकाक्षर ब्रह्म म्हणून म्हटलेलं आहे. पण एकाक्षर ब्रह्म सुद्धा शेवटी भेद येतो ना, म्हणून त्याचाही निराश केलेला आहे. ओम आपल्या सोयीसाठी एकाक्षर ब्रह्म म्हटलंय. यत अक्षर म्हणून अशाही पद्धतीने कोणी विचार करू शकतात. पण हे त्या सिम्बॉलच्या पण पलीकडे आहे. कारण सिम्बॉल द्यायला, ती खूण ओम द्यायला कोणी ती केली निर्माण? माणसाने केली. माणूस कुठून आला? आला का तो? इथपासून सगळे प्रश्न आले. म्हणून अक्षर ज्याला झीज नाही, हा आपला अर्थ जास्त चांगला होतो. यत क्षराक्षर विलक्षण. क्षर पण नाही आणि अक्षर पण नाही. म्हणजे काय आहे आता इथे परत? क्षर म्हणजे विनाशी आणि अक्षर म्हणजे अविनाशी. सापेक्ष शब्द आहेत की नाही दोन्ही? जिथे द्वैत येतं तिथे सापेक्षता येते. म्हणजे त्याच्याबद्दल अशा पद्धतीने सापेक्षतेने बोलताच येत नाही, कारण भेद नाहीये तिथे, द्वैत नाहीये. जे क्षर आहे, गीतेचा जर का आपण विचार केला त्या बाजूने, तर क्षर पुरुष, अक्षर पुरुष, उत्तम पुरुष या पद्धतीने म्हटलेलं आहे. क्षरा आणि अक्षर यांच्याहून विलक्षण उत्तम पुरुष आहे. क्षर पुरुष म्हणजे जो देहधारी आहे, जीव, तो क्षर आहे. अक्षर पुरुष म्हणजे त्या मनाने जो कायम टिकणारा आहे ईश्वर, तो अक्षर पुरुष आहे. आणि ह्या दोन्हीहून विलक्षण म्हणजे वेगळा, हे दोन्ही कधीतरी नाश पावणार आहेत. त्याच्याहून विलक्षण म्हणजे केवळ ब्रह्म आहे, जे अक्षर आहे, जे सगळ्याच्या पलीकडे आहे, नित्य आहे, अव्यय परत म्हटलेलं आहे, आणखीन सुखरूप आहे, निरंजन आहे. हे सगळं पुढल्या वेळात पाहूया. आपला फक्त आता 263चा थोडासा विचार करून झाला. इथे आता वेळ आपली होऊन गेलेली आहे, तर थांबते. मुख्य इथे आपल्याला एकच पाहिजे की ही सगळी ब्रह्माची लक्षणं स्वतःला लावून जे बाजूला करायचं आहे, देह वगैरे, की मी कसं ते नाहीये हे लक्षात घ्यायचं आहे. ब्रह्माची लक्षणं आपण जेव्हा बघतो तेव्हा या पद्धतीने जात जात हळूहळू तो अनुभव येऊ शकतो. आणि तो यावा अशी आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया. थांबूया. हरिओम. मला पुन्हा एकदा नमस्कार ज्योत्स्नाताई. कुणाला प्रश्न असल्यास आपला कॅमेरा ऑन करून मायक्रोफोन ऑन करून विचारावा.
नाही एक प्रश्न. ग्रुप वर काही आहेत का बघतो. नाही ग्रुप वर काही नाही. ठीक आहे. कोणाला प्रश्न नसतील तर मग आज आपण थांबू इथे. ठीक. शेवटचा श्लोक येतो मग. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनिलया, संमोह जो वाढला, अज्ञान अंधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री राम.